हॅलो एव्हरीवन. तर आज बघणार आहे आपण चटपटी अशी पेरूची चाट. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ पाहता पाहताच तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटेल. तर आपण हे करणार आहे मसाला. त्यासाठी मिक्सरच्या पाण्यामध्ये टाकला आहे आपण कोथिंबीर, पुदिना, अद्रक, हिरवी मिरची आणि 2 लसूण घेतलेले आहे. त्याला अशा पीसेसमध्ये आपण कट करून घेणार आहे. ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होईल बघा. सोबतच टाकणार आहे आपण अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आणि मस्तपैकी याला फिरवून घेणार आहे. तुम्ही याला कट करून पण पेरूच्या फोडीमध्ये टाकू शकता, पण मसाला केला तर ते पेरूला व्यवस्थित लागेल आणि खाताना एक नंबर लागेल बघा. आता आपण पेरू घेणार आहे, त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा आणि त्याला मस्तपैकी आपण अशा पीसेसमध्ये कट करून घेणार आहे. माझा पेरू एकदम आंबट गोड होता, एक नंबर असा पेरू होता बघा. मला फार पेरू आवडतो आणि मस्तपैकी आपण ते पीसेसमध्ये कट करून घेणार आहे. आता हे जे पीसेस आपण कट केलेले ते टाकणार आहे एका डब्यामध्ये बघा. आता याला आणखी चटोरं बनवण्यासाठी आपण टाकणार आहे चाट मसाला, काळं मीठ, थोडंसं साधं मीठ टाकणार आहे बघा आणि टाकणार आहे आपण जे कोथिंबीरचा मसाला केला होता ते टाकणार आहे आणि मस्तपैकी आणखी चटोरं बनवण्यासाठी आपण यात टाकणार आहे लिंबाचा रस बघा. तोंडाला पाणी सुटलं की नाही, नंतर झाकण लावून याला आपण करणार आहे शेकी शेकी बघा. बाणाबाई बाणा, रेशमाचा बाणा, गाणे संपले, खिरापती आना, आना आना पारीस, उघडा उघडा कात, हे आमच्या भावलेला म्हणायचं गाणं होतं बघा. खिरापत सारखं झालं की नाही बघा. एकदम चटपट दिसताय ना. तुमच्या पाणी सुटलं असेल तर नक्की ट्राय करून बघा. मस्तपैकी पेरूचं चाट बघा, एक नंबर असं चाट होतं बघा. आम्ही तर केल्यास एकदम माझं संपून गेलं होतं सायंकाळच्या स्नॅक्ससाठी. तर एक नंबर अशी रेसिपी आहे. बिना ऑइलचं पेरूचं चाट तयार झालं आणि खतम पण झालं. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.